हाय, मी सोनल मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघूया खेकड्याचं कालवण. खेकडे प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याचे आंगडे पण काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता बघूया मसाल्याची तयारी. मसाला कांदा, खोबरं, मिरची, आलं, लसूण हे सगळ्याचं कोथिंबीर या सगळ्याचं वाटप करून घ्यायचं. वाटप झालं की ते कढईत तापत तेल ठेवायचं. मग कढीपत्ता, कांदा छानपैकी परतून घ्यायचा. मग त्यात केलेलं वाटप टाकून छानपैकी परतून घ्यायचं. बघा कसं टाकलं आहे ते, बघू शकता तुम्ही. आता टाकायचं आलं लसूण पेस्ट, हिरवं वाटप, हळद, गरम मसाला, लाल तिखट हे सगळं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण धुतलेले जे पेंदे होते ते स्वच्छ धुवून ठेवले होते ते आता त्यात टाकायचे आणि एकजीव करून घ्यायचं. आणि आपण मसाला वाटलं ना, त्याचं पाणी येतं, ते पाणी त्यातच टाकायचं आणि मस्तपैकी 5 मिनटं एकजीव करून हलवून झाकून ठेवायचं. आमच्या कोकणामध्ये असंच बनवलं जातं, आम्ही असंच बनवतो. आणि पावसाळ्यात छान असतं ते खाण्यासाठी. पावसात वगैरे त्याचा रस्सा प्यायला तर छान वाटतो. हे बघा, हे बारीक आंगडे आहेत ना, हे मिक्सरला लावून घ्यायचे, त्याची पेस्ट करायची आणि जे त्याचं पाणी येतं ते पाणी गाळून त्याचा रस काढून 5 मिनटानंतर बघा किती छान त्याचं गाळून वगैरे घेतलेलं आहे. नाहीतर त्याची कचकच ते बारीक आणीने गाळायचं. आता बघा, जे आपण ठेवले होते त्याचं कसं मस्त थिकनेस आला आहे तो. आता ते पाणी त्यात टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आणि मस्तपैकी हलवून जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं ते पाणी तुम्ही टाकू शकता. रस्सा जरा प्यायला की छान असतो, प्यायला पण छान लागतो. मग कोथिंबीर मीठ वगैरे टाकून थोडंसं आंबट पाहिजे तर टाकू शकता तुम्ही, कोकम वगैरे. एक आणि उकळी काढून घ्यायची, बघू शकता.